पिरियड्स रेग्युलर होण्यासाठी लवंग आणि दालचिनीचा काढा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते। त्यासाठी आधी 1 ग्लास इतकं पाणी घ्यायचंय, एका भांड्यामध्ये टाकायचंय। त्यानंतर अर्धा ते 1 इंचा दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 लवंगा, ह्यापेक्षा जास्त प्रमाण घ्यायचं नाही कारण की हीट जास्त वाढू शकते शरीरातील। आणि त्यानंतर हा काढा उकळायचा आहे पूर्ण अर्धा होईपर्यंत, याचा रंग लाल होतो आणि त्यानंतर हे गरम गरम असतानाच प्यायचंय, जास्ती गरम नाही, कोमट झाल्यावर प्यायचं। या काढ्यामुळे पिरियड्स रेग्युलर व्हायला मदत तर होतेच आणि सोबतच याच्यामुळे पिरियड्समध्ये जो होणारा त्रास आहे म्हणजे पोटदुखी, कंबरदुखी यासारख्या तीव्र वेदना पण कमी होतात आणि ब्लड फ्लो पण आपला चांगला राहतो। सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं मेथी दाण्याचं पाणी प्यायचं, जे मी तुम्हाला सांगितलंय की कसं बनवायचं। त्यानंतर 10 ते 15 मिनिटाचा गॅप घ्यायचा आणि त्यानंतर लवंग दालचिनीचा काढा घ्यायचा, म्हणजे मेथी दाण्यांना त्यांचं काम करू द्यायचं आणि त्यानंतर मग दालचिनीचा काढा घ्यायचा।